खबर बुलढाना से, जहां महाराष्ट्र में अनाधिकृत भोंगे यानी कि हॉर्न को लेकर भाजपा नेता किरीट समैया ने कहा कि इस मामले में किसी भी मनमानी को बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने अजित पवार पर तंज कसते हुए बताया कि महाराष्ट्र की गठबंधन सरकार न्यायालय का सम्मान करती है, जबकि पूर्व में राजीव गांधी सरकार के दौरान भी ध्वनि प्रदूषण कानून लागू था, जो गणपति और नवरात्रि पर सख्ती से लागू किया गया, लेकिन महाराष्ट्र की मस्जिदों पर इसे लागू नहीं किया गया, जिस पर न्यायालय ने भी कटाक्ष किया था। मुख्यमंत्री ने इस बात को स्वीकार करते हुए कानून का कड़ाई से पालन करना शुरू किया। इसके अलावा किरीट सोमैया ने बताया कि महाराष्ट्र में 2 लाख से अधिक के फर्जी दस्तावेजों के मामलों में निरीक्षण और निस्तारीकरण की प्रक्रिया शुरू हो गई है। आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही सूचना दिल्या आहेत का? महाराष्ट्राची युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते। ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने 1987 मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण हे अटल बिहारी वाजपेयी सरकारने 2002 मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले। गणपतीला लागू झाला, नवरात्रीला लागू झाला, परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत 5-5 वेळा एवढा मोठा गोंगाट एकाने परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे काढले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार। काही नेते, राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही। अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत, महाराष्ट्रात होणार। अबू हाशमी काम हातात घेणार असल मुसलमानांना कोणती देण्यात आली? तर राज्य सरकारने दिली ना साहेब। जन्म प्रमाणपत्रामध्ये जेएफसीने पण खूप प्रमाणपत्र दिले। वैभव नाईक असं म्हणतात की किरीट सोमैया यांना या बातमीची खबर आहे का? आता देवेंद्र फडणवीस आणि सरकार आणि न्यायालय, आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमैया काय करू शकत नाही। जेएमएफसीने देखील खूप जन्म प्रमाणपत्र दिलेले आहे, दायमा उभे करून अशा प्रकारचे नावं म्हणजे नोंदवले गेलेले आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतात? मुद्दा असा आहे की आज SP असो की जिल्हाधिकारी, त्यानंतर रजिस्ट्रार, सगळ्यांची तिथून चर्चा करून दिली। 1 आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार की जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई होईल। वेगळी यंत्रणा तयार करायला पाहिजे का जन्मदाखल देण्यासाठी? बांगलादेश वगैरे आपल्या इथे पण आहे। आता महाराष्ट्रात 2,24,000 2024 मध्ये अर्ज केलेले, त्यापैकी मोर दॅन 2 लाख यांनी कागदपत्र दिलेले नाही किंवा खोटे कागदपत्र दिले आहे, फसवाफसवी केलेली आहे। या सगळ्यांचं पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शुक्लाजी साहेब, आपल्याला मी एक जर सांगतो की महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर 2025 मध्ये 25चे अर्ज सुद्धा आलेले नाही। 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या हिशोबाने किती आहे? बुलढाण्यात आता की एक तर 13 नायब तहसीलदारांनी दिलेले आदेश रद्द करायचे होते, त्यातलं एकाचंही प्रमाणपत्र आलेले नाहीये। परत फक्त मलकापूर हॉस्पिटलमधून बेकायदेशीररित्या 1 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्यांना न्यायालयात ऑर्डर घ्यावं यांनी डायरेक्ट दिले आहेत। आता त्याची चौकशी आजपासून सुरू होत आहे। साहेब, हो, आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान त्याचा पाठपुरावा मी चालू केला आहे। भोंगा मुक्त मुंबई झालं। मुंबई पोलिसांनी 1500 बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरायला लावले। आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज 5 वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात। मी SP साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी। जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी, रोहिंग्या,
घुसखोर अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं, बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारनी 300हून अधिक असं बेकायदेशीर आदेश दिले आहेत, जे रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या 1300 लोकांचा प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमधून 1 वर्षहून अधिक वयाच्या लोकांचं नाव, 1 वर्ष असेल 41 वर्ष, बेकायदेशीरित्या, उदाहरण मलकापूरमध्ये 1426 असं बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की फार गंभीर बाब आहे. त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे. बुलढाणा से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट.